नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समिती कार्यालय परिसरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाला 8 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। या आगीत लाडकी बहीण योजनेचे हजारो अर्ज, अंगणवाड्यांच्या नोंदवह्या, सर्व्हिस रजिस्टर, बेबी किट्स आणि संगणक फर्निचर सह लाखो रुपयांचे साहित्य जळून राख झाले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कार्यालयातून धूर निघत असल्याचे दिसताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ सतर्कता दाखवली। नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाने आणि स्थानिक नागरिकांनी अथक प्रयत्न करून सुमारे 1 तासात आगीवर नियंत्रण मिळवले। विशेष म्हणजे निर्लेखन अंतर्गत नवीन इमारतींचे बांधकाम सुरू असल्याने कार्यालय इतरत्र हलवण्याचे काम सुरू होते आणि 2 दिवस आधीच कार्यालयाचा विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला होता। त्यामुळे आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून याचा तपास सुरू आहे। कार्यालय शिफ्टिंगचे काम सुरू असतानाच दुपारी 2 वाजता आग लागल्याचा फोन आला। 2 दिवसापूर्वीच आम्ही वीज पुरवठा बंद केला होता, असे मत वीरेंद्र गलफट, एकात्मिक प्रकल्प अधिकारी यांनी व्यक्त केले। जुना 15-20 वर्षाचा, त्याच्यामध्ये सर्व कर्मचाऱ्याचे सर्व्हिस बुक, वेतन, पगार बिलं, काही अंगणवाडी सेविकेचे रेकॉर्ड, नंतर साहित्य आहे। अंगणवाडी केंद्राला जे मुलांचे वजन उंची घेण्याकरता वजन काटे असतात ते, जोळीचे काटे, स्टॅडिओमीटर, इन्फोमीटर, या प्रकारचे सर्व साहित्य तिथं होतं। नंतर बेबी किट वाटपाचे साहित्य होतं। नंतर कार्यालयीन जवळपास 50 खुर्च्या होत्या, जवळपास 8 रॅका होत्या, 10 आरमाऱ्या होत्या आणि अतिमहत्त्वाचा अशा प्रकारचा जो रेकॉर्ड होता हा पूर्ण आजच्या या अचानक लागलेल्या आगीमध्ये जळून पूर्ण खाक झालेला आहे। काल आम्ही याच्यातलं अर्ध रेकॉर्ड आम्ही राजू बसवणते यांचं घर कार्यालय नियमानुसार भाड्यानं घेतलेलं आहे, तिथं काल आम्ही अर्ध सामान शिफ्ट केलं। परंतु वेळ झाल्यामुळं आणि मजूर लोक निघून गेल्यामुळं अर्ध सामान शिफ्ट करायचं राहिलं होतं। ते उर्वरित साहित्य जे आहे हे आम्ही आता 1-2 दिवसामध्ये ते मजूर उपलब्ध झाल्यानंतर शिफ्ट करणार होतो। हे साहित्य आम्ही मागे आम्हाला गट विकास अधिकारी मॅडम यांनी पंचायत समिती क्वार्टरमध्ये गोडाऊन करता जागा दिली होती, तिथं शिफ्ट करणार होतो। त्यापैकी आम्ही जवळपास काल 500 बेबी किटच्या पेट्या काल दुपारी शिफ्ट केल्या तिकडे, पण बाकीचा जो रेकॉर्ड राहिला होता तो 2-3 दिवसामध्ये शिफ्ट करणार होतो। परंतु आजच्या ह्या आगीमध्ये संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कार्यालयीन कर्मचारी 25-30 वर्षामध्ये जे काही इथं होऊन गेले कर्मचारी, ज्यांची सेवा पुस्तिका, आतापर्यंत काढलेलं वेतन भत्ते, ह्या सर्व रेकॉर्ड इथून जळून खाक झालेला आहे। का नाही आहे नेमकं कारण काय? शंका नाही, कारण काल आम्ही ऑफिस शॉर्ट सर्किटमुळे झालं हे वाटत नाही। ऑफिस शिफ्ट करायच्या पहिले आम्ही इथचं मीटर जे होतं हे मीटर आम्ही शिफ्ट केलं आहे, लाईन पूर्ण कट केली होती आणि यापूर्वी हे कार्यालय म्हणजे ही इमारत शिकस्त झाल्यामुळं जिल्हा स्तरावरून निर्लकनांची कारवाई झालेली आहे। अर्ध कार्यालय पाडलेलं होतं, परंतु आम्हाला दुसऱ्या ठिकाणी ऑफिस कार्यालयीन कामकाज करण्याकरता शासकीय नियमानुसार जेवढी जागा पाहिजे तेवढ्या प्रमाणात आम्हाला जागा उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही इथं होतो आणि आम्हाला 2 महिन्यापूर्वी आम्हाला कार्यालय मिळालं। परंतु संबंधित जे घर मालक आहे त्यांना जास्त भाडं हवं असल्यामुळं त्यांनी आमच्या ताब्यामध्ये त्यांचे घर दिलं नव्हतं, परंतु त्यांना आम्ही भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवू त्या कारणास्तव त्यांनी आम्हाला 3 दिवसाआधी आम्हाला चाबी दिली आणि म्हणून आम्ही काल तिथं शिफ्ट केलं। निर्लेखनाअंतर्गत तिकडला 2 रूम पाडलेल्या होत्या आणि आता निर्लेखनामध्ये हे रूम पाडणार। आज दुपारीच मला पंचायत समितीमधून अंबोरे साहेब पंचायत विभाग यांचा फोन आला होता का बा तुम्ही सामान पूर्ण नेलं आहे का? तर मी सांगितलं त्यांना का बा काही अर्ध सामान काल नेलेलं आहे, मजूर लोक दुपारी निघून गेल्यामुळं उर्वरित सामान आम्ही उद्या किंवा परवा नेणार आहे। तर त्यांचं असं म्हणणं होतं का अमरावतीवरून ठेकेदार कंटिन्यू पाडणारा ठेकेदार कंटिन्यू आम्हाला फोन करत आहे का कधी पाडायचं। एवढा फोन आम्हाला 1:40 आज दुपारी मला आला आणि नंतर आता आम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर आम्हाला एकदम पहिला फोन आला का तुमच्या कार्यालयाला आग लागली। गर्भवती महिला, अंगणवाडी सेविका आणि बालकांच्या शोषणाशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या विभागाचा संपूर्ण डेटा जळाल्याने आता हा डेटा पुन्हा संकलित करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असणार आहे। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।